ते कोण कानडी माणसं भेटायला आली म्हणजे महाराज जे बोलत मराठीत तो कानडीत त्या माणसानं सांगायचा तो. तेव्हा एक बाई आली, लहान मूल तालं मूल, तेही किडकिडीत असं. तेव्हा तिला ताप यायचा रोज. तेव्हा महाराज तिने सांगितलं नागपाणी किंवा ती म्हणते मला रोज ताप येतो. महाराज काय म्हणाले की बाळणपणापासून हे झालेलं आहे असं महाराज म्हणाले. लक्षात घ्या बरं का शब्द, बाळणपणापासून हे झालेलं आहे. त्याने काय सांगितलं तिला कानडीमध्ये, बाळणपणाचा रोग आहे म्हणाला तो. बघा आता मला काही कळलं नाही हो कानडी सांगितलेलं. महाराज म्हणले छे म्हणले तसं नाही असं त्याला म्हणाले. मला जरा हे वाटलं महाराजांना कानडी कुठलं कळणार हो, आपली अक्कल काय नाही का, महाराजांना मराठी चपराठी कुठे कळते असं. तेव्हा त्यांनी सांगितलं त्याला मग ते तसं नाही आहे, ते बाळणपणा अशक्तपणा आला आहे त्यांनी वगैरे. मी महाराजांनी त्याला आपल्याला कसं कळलं नाही का, तो कानडीत म्हणालेला आपल्याला कसं कळलं. तेव्हा महाराज काय म्हणाले, जेथून भाषा उत्पन्न होते तिथे पोचल्यानंतर यात काय कठीण आहे म्हणाले. हा सत्पुरुष, हां त्याला भाषा लागत नाही. माणूस पाहिल्यावर याच्या अंतःकरणात काय कळत असलं पाहिजे.